गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। हरि ओम। मधुरया गिरा वल्गुवाक्याः बुधमनोज्ञया पुष्करे क्षणारक्षणं विधि करि करि महावीर मुह्यन्ति रथद अधरो शोधना आप्यायस्वानः। भगवंत असं सांगतायत, गेय गोपी असं बोलताय, हे कमलनयना सुंदर सुंदर वाक्यांनी युक्त 8वा श्लोक आहे। सुंदर सुंदर वाक्यांनी युक्त विद्वानांनाही मोहविणाऱ्या तुमच्या गोड वाणीमुळे गिरया या तुमच्या दासीही मोहित झालेल्या आहेत। हे वीरा, आपल्या अधरामृतामुळे तू आम्हाला तृप्त कर। गोपींचा हा एक प्रकारचा आत्मसंवाद आहे। जणू काही भगवंत अदृश्य जरी झालेले आहेत तरी सुद्धा
भगवंत आत्मस्वरूपाने त्यांच्याशी बोलतायत आणि गोपी त्याला उत्तर देत आहेत असा भाव त्या ठिकाणी प्रगट होतो. भगवंत गोपींचा अभिमान, अहंता जी प्रगट झाली आहे गोपींच्या ठिकाणी, भगवंत आमचा आहे, आणि त्यामुळे ते त्या दृष्टीने भगवंताला अभिमान थोडा सुद्धा कपत नाही. त्यामुळे भगवंत अदृश्य झालेत आणि आता त्या ठिकाणी भगवंताची आळवणी करताय. आधी त्यांना शोधलंय, खूप शोधलंय. दोन्ही गीतं पहिली त्या दृष्टीने झाली. आता आर्त रूपाने त्यांची विनवणी चाललेली आहे आणि त्या विनवणीमध्ये म्हणतात, मधुरया गिरा, तुझं बोलणं हे अत्यंत गोड आहे. तुझ्या बोलण्यामुळे आम्ही तुझ्या दासी झालेलो. जणू यामध्ये एक प्रकारचा संवाद आहे. मी आपल्याला पहिल्यांदाच सांगितलं, कालही बोललो होतो. ती फिलिंग द ब्लँक म्हणतो ना, तसं इथलं आहे. तो संवाद आपल्याला समजला पाहिजे. भगवंत म्हणाले, तुम्हाला कोणी दासी व्हायला सांगितलं? मी काही दासीवाद सांगायला आलो का तुम्हाला? म्हणून तुम्ही दासी झाला म्हणून मला तुम्ही सांगताय? तो अशी जादू केली आहेस, भगवंत गोपी म्हणतात. जणू काही तुझं बोलणं इतकं गोड आहे की सगळं विश्व त्यामध्ये मोहून जातं. काही बोलण्याच्या सवयी असतात लोकांच्या, मोहून टाकतात, भुरळ पडते. आणि त्या ठिकाणी त्यांना तेवढंच काय ते दिसतं. परंतु भगवंताचं मोहून टाकणं वेगळं आहे, ते लक्षात येतं आपल्याला. मधुर वाणी आहे. म्हणून वल्लभाचार्य म्हणतात, अधरम वद अधरम मधुरम अधरम वदनम मधुरम वदनम मधुराधिपते अखिलम मधुरम. सगळंच मधुर आहे. त्याचं रडणं सुद्धा मधुर आहे म्हणताय. रुदनम मधुरम. ज्या वेळेला त्याला यशोदेनी बांधलेलं आहे आणि त्यावेळेला भगवंत रडताय, नको बांधू. त्यावेळेचं वल्लभाचार्यांनी वर्णन केलेलं आहे. तो कसा दिसतो, त्याचं रडणंही मधुर आहे. मधुर पाहता आलं पाहिजे. माधुर्य कशात आहे, ही दृष्टी आहे. दोष काढायचे म्हटले तर प्रत्येक ठिकाणी दोषच दिसू लागतात. पण सौंदर्य पाहायचं म्हटलं, माधुर्य पाहायचं म्हटलं तर कुठेही माधुर्य मनुष्याला दिसू शकत नाही. ही दृष्टी आहे एक प्रकारची. भगवंत जणू काय म्हणतायत, हे बायांनो, माझ्या वाटे जाऊ नका, माझ्या गोड बोलण्यावर जाऊ नका. मग काय त्यांना म्हणायचंय? तुझे वाक्य सुद्धा अलंकृत आहेत.
तुझं बोलणं हे अलंकृत आहे. काही मंडळींचं वक्तृत्व असतं, अलंकारिक बोलतात. मग त्यावेळेला असं वाटायला लागतं की खरंच किती छान बोललेत. आणि थोड्या वेळाने विचारा काय सांगितलं त्यांनी, तर थोड्या वेळानेच विचारा काय सांगितलं त्यांनी, सांगता येत नाही. दत्त महाराजांचं बोलणं मधुर असायचं, मार्मिक असायचं, गोड असायचं, पण तत्वचिंतक असायचं. कोणत्याही साधकाला विचारा, साधक सांगेल त्यांनी नक्की काय सांगितलं. तसं त्या म्हणतात तुझं बोलणं कसं आहे, वल्गुलू वाक्य, हा तुझं अलंकृत बोलणं आहे, सुंदरता आहे. वाणीचं काही सौंदर्य असतं प्रत्येकाच्या ठिकाणी, माधुर्य असतं, आसक्ती असते, अलंकार असतात, सौष्ठव असतं, वैशिष्ट्यता आहे प्रत्येकामधली. सांगायचं एवढंच आहे भगवान गोपींना, हे बघ तुला जे काही बोलायचं आहे ते तू माझ्याशी, आमच्याशी मोकळेपणाने आणि वेचक बोल बरं. नक्की तुला काय म्हणायचंय, एक 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 कारण शोधू नको अदृश्य होण्याला दृश्य होण्यासाठी. तू पटकन बोल काय बोलायचंय ते. असं आहे आयुर्वेदामध्ये, आर्य चाणक्यानी वाग्भटानी आरोग्यदायी वाणी कशी असं सांगितलं. वाणी सुद्धा आरोग्यदायी कशी आहे. सत्यम हितम मीतम ब्रूयात विसंवादती पेशलम. सत्य बोला पण हिताचं सत्य बोला. सत्य बोला पण हिताचं शब्द बोला. थोडं बोला पण विवाद होणार नाही, इकडे लक्ष द्या. निश्चयात्मक बोला, यामुळे सर्व रोगांपासून तुमचा बचाव होईल. आता काय त्यांना सांगायचंय ते बघा. चिंतन तसं सुरू राहतं, एका पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक, आणि प्रेरणा देणारा तोच असतो. पण त्याच्याशी तादात्म्य व्हायला लागतं. बोलणं असं असावं, कोणाच्याही मनावरती ताण निर्माण होईल, चिंता निर्माण होईल असं असू नये. आमच्या मनात काही नसतं, आम्ही फाड 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 बोलून टाकतो आणि मोकळे होतो. काही व्यक्तींचा हा गुण असतो असं त्यांना वाटतं. गोपी तशा नाहीये. त्या भगवंताच्या प्रत्येक, त्याही चतुर आहेत, त्या श्रुती माता आहेत, नुसत्या नाही आहेत. म्हणून त्या प्रत्येक याच्यावरती त्याच्या बोलण्याला पर्याय देत आहेत, बोलतायत त्या, त्याच्याशी जणू संवाद करतायत त्या, की तुझी वाणी मधुर आहे, तुझे वाक्य अलंकृत आहेत. विद्वानांना त्या ठिकाणी मोहिनी पडावं अशी गोड वाणी आहे. हिताचं बोलत चला, विवाद होणार नाही, भय होणार नाही, दुःख होणार नाही.
थोडं बोलून शिरंवर तळ घालून देऊ नका. म्हणून काही महात्मे मौन धारण करतात आणि पाटीवरती लिहितात. श्रीधर स्वामींचं जीवनामधला बहुतांशी काळ मौनात गेला, पण पाटीवर लिहिणं अगदी गरजेपुरतं, अगदी गरज, की ज्यांना कुणाकडून कळलं नाही किंवा आपल्याला काही भाव सांगायचा आहे, एकांतात आहेत आणि बाहेर न काही अपेक्षित आहे, किंवा आपल्याला बाहेरच्यांना काही विचारायचं आहे, त्याचं उत्तर द्यायचं आहे, त्यावेळेला ते पाटीचा उपयोग करत असत. विवादाशिवाय निश्चयात्मक बोलण्यामुळेच सर्व प्रकारच्या चिंता, भय नष्ट होत असतं. हे वाणीचं अलंकार येतो. आपण जे काही सांगतो त्या ठिकाणी आकांक्षा असते, ते स्पष्ट असलं पाहिजे, योग्यताही तशी पाहिजे, तात्पर्य स्पष्ट करण्याची शक्ती हवी आहे. नाही तर एकच गोष्ट बोलायची आणि 4-4 वेळा तीच सांगायची, कारण बोलायला दुसरं जवळ काही नसतंच, कारण त्याच्या पलीकडे जातच नाही ना जीवाची बुद्धी. आसक्ती प्रसंगानुसार बोललं पाहिजे. प्रसंगानुसार बोलणं हे महत्वाचं आहे. लग्न आणि मृत्यूची चर्चा करायची आहे, योग्य आहे का? लग्न चाललेलं आहे, लग्न समारंभ आहे आणि तेथे मृत्यूची चर्चा करायची आहे, अयोग्य आहे. सौष्ठव म्हणजे वाणीमध्ये रसय अलंकार असले पाहिजे. साधी गोष्ट आहे. एखादा अतिथी आला तर आपण जेवायच्या वेळेला आला तर काय म्हणतो, 1-2 घास खाऊन तरी जा. 2 घास खाणं म्हणजे 2च घास द्यायचेत का? अर्थ काय, भाव काय, हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे. तात्पर्य समजलं पाहिजे. आणि म्हणूनच बुद्धिमान लोकांना हे तुझं बोलणं कळतं. पुढे म्हणतायत पुष्करेण बुध मनोज्ञा पुष्करेण. पुष्करेण म्हणजे कमललोचन, पुष्प म्हणजे कमल. दृष्टव्या वक्तव्या अप्यायीच स्वाहा. तुला आमच्या समोर येऊन दर्शन दिलं पाहिजे, आमच्याशी बोललं पाहिजे, आमच्याशी आप्यायन केलं पाहिजे, हा भाग गोपींना व्यक्त करायचा आहे. पुष्करे क्षण अर्थ आहे तिथे, उगीच नाही म्हणत आहे. पुष्क म्हणजे कमळ, क्षण म्हणजे लोचन. कमळाच्या लोचनाने बघायचं आहे. ज्याची दृष्टी ज्ञानसुंदर आहे त्याचं जीवन अत्यंत सुंदर असतं. नेत्र ज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणून काही वेळेला म्हणतो ज्ञानी महात्म्यांच्या बद्दल, काय डोळ्यांमध्ये तेज आहे.
हे त्या ठिकाणी शब्द येतात त्याचं कारण ते तेजानी ते जाणता येतं, इतरांना समजणं कठीण. आणि म्हणूनच त्या ठिकाणी म्हणतात जे ज्ञान शुद्ध आहे त्याचं जीवनही शुद्ध असतं. थोडक्यामध्ये या शब्दाचा अर्थ असा आहे, तू आमच्या हृदयामध्ये कमल नयनांनी बघ, कोमल नयनांनी बघ, आमचं अंतःकरण कोमलतेनी बघ. एक शब्द आहे पण अर्थ किती आहे बघा, एकच शब्द आहे. माझ्या कमल नेत्रासमोर काम येऊ शकत नाही. गोपी म्हणतायत तू म्हणशील, पण कमल नेत्र ज्याचे असतात त्याच्यासमोर काम ठरू शकत नाही. तेव्हा कोमल अशा नयनांनी आमच्याकडे बघ, आमचं काम नष्ट होऊ दे. गोपींचं सांगणं. असे नेत्र, अशी नजर ही पुष्टी देतात, तुष्टी देतात. हृदयाला प्रेमाचा पाझर फुटतो. वास्तविक असं आहे, ध्यानाचा अभ्यास ज्याला करायचा आहे, अभ्यास जो करत असेल त्याला येईल लक्षात, जरी सगळं शरीर भगवंताचं पवित्र आणि मनोज्ञ असलं तरी सुद्धा ध्यानाचे अभ्यासक भगवंताच्या कुठल्या अवयवाकडे बघतात? कुठल्या अवयवाकडे बघतात? डोळ्याकडे बघतात. किती असू दे, कारण भगवंताच्या नेत्रातून सदैव सौंदर्याचं अमृत वाहत असतं आणि ते पाण्यामध्ये जीव जेव्हा रमून जातो, चिंब होतो, तेव्हाच त्याची ज्ञानदृष्टी प्रगट होते. डोळ्यामध्ये भाव असतो. मन ध्यानाकडे लागत नसलं की नेत्राचं ध्यान करा, नेत्राला डोळे भिडवा, मन आपोआप स्थिर व्हायला लागतं. मन स्थिर करायची गरज नाही. म्हणून नजरेला नजर देणं म्हणजे काय? तर नजरेनी नजरेतलं सौंदर्य पाहणं, प्रेमप्रवाह पाहणं. तिथे पारदर्शकता आहे. आणि म्हणूनच गोपींनी डोळ्यांबद्दल म्हटलेलं आहे, मधुरया गिरया गिरा. त्याची वाणी अशा स्वरूपाची आहे की ती डोळ्यातनं भाव व्यक्त करत राहते. म्हणून शेवटचा शब्द चरणातला पुष्करे क्षण. तो त्या ठिकाणी करून येतो, हा आनंद वेगळा आहे. आणि म्हणूनच अमृतानी सिंचित शब्दावली आहे. हृदयामध्ये कटुता असली तर लपवण्याचा प्रयत्न करू नये. शब्दामध्ये ती काही ना काही येतच राहते. भगवान सच्चिदानंद आहे, वाणी ही
सच्चिदानंद रूप आहे, हे लक्षात घ्यायचंय. वल्गु वाक्य, हा इथे परत असा शब्द येतो की बोलण्याचा ढब आहे, प्रभावी वक्तृत्व आहे. वेध घेतो माणसाच्या मनाचा, हृदयाचा, अंतःकरणाचा, आणि त्याला त्या ठिकाणी त्याचं अंतःकरण ते मधुर आणि कटुता नाही ना याची जाणीव करून देत असतो. लोकांना शांत करत असतो. बुधमनोज्ञ, विद्वान सुद्धा आनंदात निमग्न होतात. बघा, महाभारतातला प्रसंग आहे. भगवंत राजदूत म्हणून कौरवांच्या दरबारामध्ये आले. व्यासांनी फार चित्रित उत्तम केलेलं आहे. महाभारतात चित्रण त्याचं उत्तम केलेलं आहे. अनेक लोक आहेत, अनेक योद्धे आहेत, अनेक शूरवीर आहेत. पण तेवढेच नाही तर ऋषीमंडळी येऊन बसले. का बरं? भगवंत राजदूत म्हणून कसा बोलतो हे ऐकण्यासाठी. बुद्ध्या बुध मनोज्ञा, कारण त्याच्या बोलण्यातनं आनंद वाहत असतो आणि हा आनंद आपल्याला काही ना काहीतरी देऊन जातो. प्रत्येक शब्दाच्या मागे फार मोठा गर्भितार्थ आहे. प्रत्येक शब्दामागे नुसतं एक वाक्यात सांगून संपणारा विषय नाहीये. म्हणून या वेळेला फक्त गोपीगीत का म्हटलं तर आपल्याला त्याचा निदान सखोल चिंतन घडावं. चरित्र माहिती आहे सगळ्यांना, त्याची तर गोडी अवीटच आहे. पण आता 15 दिवसांनी पुन्हा भागवत व्हायचाच आहे, तेव्हा परत ते घेण्यापेक्षा म्हणून हा विषय की गोपीगीताचा काहींनी सांगितलं आणि तीच लोक आली नाही, अपेक्षा व्यक्त केली ती की आम्हाला गोपीगीत समजू दे. पुढल्या चरणामध्ये वीर शब्द वापरला. विधी करीरिमा वीर मुह्यंती. व्रजामध्ये वीर शब्दाचा प्रयोग हा स्त्रीलिंगात सुद्धा वापरला जातो. ब्रजभाषेमध्ये म्हणजे वृंदावनाच्या भाषेत. ब्रजभाषा वेगळी आहे बरं, काय स्वतंत्र आहे. हरिसूरदासांनी त्याची टीका लिहिलेली आहे भागवताची, ती ब्रजभाषेत आहे. अत्यंत गोड भाषा आहे. ज्याप्रमाणे रामचरित मानस ऐकायला गोड वाटतं, उत्तरेकडे सगळीकडे तेच गायलं जातं, सगळीकडे. आणि चाल एकच आहे, पण ऐकायला इतकं गोड वाटतं की त्या प्रत्येक शब्दातनं तो त्या ठिकाणचा भाव भगवंतापर्यंत पोहोचत असतो. याचं कारण एकच आहे. वीर हा शब्द वापरलाय तो दयावीर म्हणून वापरलाय. कारण हा कोण आहे? दया करणारा आहे. माणसाची दया आणि देवाची दया यात फरक आहे.
माणसाची दया उपकाराची असते, देवाची दया ही परोपकाराची असते. आम्ही तुझ्या सेविका आहोत. या सगळ्या गोष्टींनी जणू काही आम्ही मोहित झालेलो आहोत, मूर्छा आलेली आहे आम्हाला. दया कर म्हणून वीर म्हटलेलं आहे. विधी करी रिमा, वीर म्हणजे दया कर आमच्यावर. प्रेम भरलेल्या नजरेने आम्हाला बघा, आम्हाला सोडून जाऊ नकोस. कदाचित आमचे प्राण तुझ्या देहामध्ये समाविष्ट होत हा भाव त्या ठिकाणी. आमची शुद्ध आता हरपली आहे. आम्ही कोणाला काय म्हणतोय हे कळत नाही. आम्ही सगळ्या जणी विसरून गेलेलो आहोत आम्ही कोण आहोत. केवळ तू आम्हाला दिसतोस. म्हणून मला परत परत एक आठवण सांगावीशी वाटते. आमच्या दिंडीमध्ये एक आचार्य होते आणि आचार्य मीठ जरी वाढायला आणलं, जिलबीचं ताट आणलं तरी एकच शब्द बोलायचे, हरी 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 हरी. की ओळखावं मामा काहीतरी घेऊन आलेले. पदार्थ समजायचा आणि आपल्याला बघायला लागायचं तेव्हा कळणार पदार्थ काय आहे. अखंड भगवंताचं नाव मुखामध्ये. कोणी आपल्याला इतर काही भ्रम होण्यापेक्षा भ्रमिष्ठ झाले म्हटलं तर हरकत नाही. म्हणावं होऊ देत की काय म्हणावं. भगवंताचं नाव मुखामध्ये जर घेतलं गेलं सदैव तर काय बिघडलं. गोपींची अवस्था ती झाली आहे. म्हणून त्या बारीक बारीक गोष्टींमधून भगवंताचे अनुसंधान साधायचा प्रयत्न करताय. तुझी वाणी मधुर आहे, श्रुती वाणी आहे आणि तिच्यामध्ये मध्विगिरा हा प्रयोग करून वेदांतामधला कर्माला प्रवृत्त करताय. आणि म्हणूनच नारद, शुक, सनकादिक सगळेच जण संतुष्ट झालेले. आम्हाला तृप्त कर. आम्हाला केवळ वंशी ध्वनी नको आहे, म्हणजे वेणुनाद नको आहे. तुझी वाणी रसात्मक आहे. नाही तर या सगळ्या ह्याच्यामध्ये वेणूचा शब्द काढलाच तर आपण कुठेही काढत नाहीये. आम्ही वेणू नादांनी तुझ्याकडे आलेलो आहोत. बाबा वाजवला, वेणू वाजवला आणि त्या सगळ्याच जणी आलेल्या आहेत. सर्वस्वाचा त्याग करून आलेल्या आहेत. हे त्याच्यामधलं वैशिष्ट्य आहे. आम्हाला अधरामृताने नाव घाल. ज्या वेळेला बघा मनुष्य बेशुद्ध पडतो त्यावेळेला पाणी शिंपडतात. काही जाणकार असतात ते मंत्र म्हणतात. फुलं अन्य काही वस्तू हुंगायला देतात. पण हे भगवंता आम्हाला तसं काही नको आहे.
तो गोपी म्हणतायत आम्हाला तुझी वाणी कानावरती येऊ दे. हे अधरामृत प्राशन. कारण मुखामधून शब्द बाहेर पडणार ते अमृता समान आहे, ते आम्हाला ऐकायचं आहे. उदारपणे तू जसा दयावीर आहेस तसा उदार आहेस, तो उदारपणे त्याचं तू वाटप कर. मला एकटीला दे म्हणत नाहीत, आता त्यांना कळून चुकलंय. वाटप कर आम्हा गोपींना. कृपणता त्यामध्ये करू नको, हे प्रेमाचं वागणं त्यांच्या ठिकाणी आहे. हे द्रवता कधी कळते? ज्या वेळेला समोरचा जीवही द्रवीभूत होतो त्यावेळेला द्रवीभूतता कळते. बघा माऊली ज्ञानेश्वर भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीमध्ये कसं म्हणतात, ये ब्रह्मरसाचे पारणे निमित्त केले नारायणे. अर्जुनाला म्हणतात हे ब्रह्मरसाचं पान आहे, नारायणाने निमित्त केलंय आणि त्या अर्जुनाला तिथे सांगतायत. हे ब्रह्मरसाचं सेवन केलंय ना, तो अनुभव त्यांनी घेतला ना, आणि ते निमित्त करून आज मला या ठिकाणी सांगा ऐकायला मिळते हे ते सांगतात. आणि म्हणूनच या ठिकाणी जर काही असेल तर एकच आहे, भगवंताला म्हणतायत तुम्ही सर्व प्रेमाच्या गोष्टी तर सांगता, पण प्रेमाचे एकही लक्षण तुमच्यामध्ये नाही, कारण तुम्ही आत्ता अदृश्य झालात. आम्हाला तुला पाहायचं आहे, तू आम्हाला दर्शन दे. ही प्रार्थना त्या करतात. अशा प्रकाराने त्यांनी अधरामृप अप्यायत स्वानः हे स्वरूप त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला तृप्त तू कर, हा भाव त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केला. आता पुढे त्या म्हणतायत तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीढतम कल्मशापहम श्रवणमंगलम श्रीमदान्ततम भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. पुढच्या मंत्रात आता गोपी असं सांगतात, हे प्रभो तुझ्या कथानुरूप या सगळ्या अमृता समान आहे. कथानुवाद हा अमृता समान आहे. विरहाने व्याकुळ झालेल्यांचं जीवन सर्वस्व आहे. ज्ञानी लोकांनी त्याचं गायन केलेलं आहे. त्या सगळ्यांचं पाप ताप तू मिटवून टाकतोस आणि या त्या श्रवणामुळे सुद्धा त्यांचं कल्याण होत असतं. तुझ्या कथांचं, जे सुंदर कथांचं वर्णन करतात ते खरे दानशूर आहे. हा भाव गोपी आता या मंत्रामध्ये, या श्लोकामध्ये व्यक्त करतात. तव कथामृतम, तुझ्या कथांची सदैव चर्चा करतात. अहो ते सुद्धा गुणानुवाद करता येणं सामान्य नाही. जरी आम्ही ऐकलेलं असलं तरी ते परत स्मरेल असं नाही,
पण ऐकायला लागलं की स्मरण व्हायला लागतं की अरे हो हे सांगितलं होतं, आता मला लक्ष. पण आता सांगा काय सांगितलं नाही. विषयामध्ये संसारिक आसक्तीमध्ये जीव गुंतलेला असतो, त्याचं आवरण पडतं, विक्षेप निर्माण होतो आणि पुन्हा तिथून आम्ही 2 पावलं दूर जातो, दूर जातो. आणि म्हणूनच ते त्या ठिकाणी सांगताय तव कथामृतम तप्त जीवनम. आम्ही या ठिकाणी अत्यंत व्याकुळ आहोत. तप्त जीवन म्हणजे व्याकुळ. तुझ्या कथा आम्हाला आमचं जीवन आहे. आम्हाला त्या ठिकाणी आनंद आहे, त्याचाच आहे. तूच सांग ना आम्हाला. त्या म्हणतायत तूच सांग आम्हाला. जे शब्द कानावरती पडतात त्याचं आम्ही काय करायचं? ते अमृता समान आहे. ते शब्द आम्हाला अमृता समान आहे. तुझ्या वियोगाने आता आम्हाला मृत्यू हा निश्चित आहे. सगळ्यांनी तुझी कथा गाऊन गुणवर्णन करून आम्हाला टकवलं. कृष्ण म्हणतायत माझ्या कथा अमृत कसं होईल? अमृत आहे, माझ्या कथा कशा अमृत होतील? गोपी म्हणाल्या अमृतापेक्षाही वरचढ आहेत. कशा आहेत? कविभिरीडतम कल्माशपाअहम. कशा आहेत त्या? त्या अशा आहेत विरहाने व्याकुळ झालेल्यांच्या ठिकाणी सर्व जीवन सर्वस्व आहे. हे स्वरूप त्याच आहे. अमृतम नास्ति मृतम यस्यात. ज्याचं सेवन केलं असता त्यांना मृत्यू येत नाही ते अमृत. अमृत म्हणजे का? हे बघा गंमत कशी आहे. सगळ्यात एकच अमृत. समुद्र मंथनाच्या वेळेला निघालं, देवांना ते त्यांनी अमर केलं आणि तेच दैत्यांचा मृत्यू ठरलं ना. राहू केतू त्यांचा मृत्यू ठरलं, युद्ध झालं. काही दैत्य निघून गेले, काही युद्धाला थांबले, मृत्यू. म्हणजे त्या म्हणतात शौनकाधिक ऋषी मंडळी नैमिषारण्यामध्ये बसलेले हे सगळे कसे जगलेत? तर ते जगलेत असे की अखंडपणे ह्या कथा ऐकून 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 ते मृत्यू दूर गेलाय. मृत्यू दूर गेलाय. बघा गंमत कशी आहे. देवाला जे सांगायचंय त्याची गंमत सांगतोय. भगवंत गोपींना जे सांगायचंय त्याची. राजा परीक्षिताला शाप का व्हावा? इतकं देवानी ज्याचं रक्षण केलंय त्याला शाप का व्हावा? बरं शाप झाला तर मृत्यू आला का? अर्थ आहे तिथे.
त्याचं रक्षण करता भगवंत आहे, त्याला मृत्यू सुद्धा काही करू शकत नाही. ना वस्त्र ना शस्त्र ना अस्त्र काहीही करू शकणार नव्हतं. म्हणून शाब्दिक शस्त्रांनी त्याचा देह फक्त पडला, तो अमर झाला. कशामुळे? कथा श्रवण झाल्यामुळे. तहान भूक लागली म्हणून शमिकांच्या आश्रमात येणारा राजा मेलेला सर्प तो गळ्यात टाकतोय, शापाला पात्र ठरतो. देवाची योजना ही तशीच होती. शापाला पात्र ठरला, पण कथानी तो अमृत स्वरूप झाला. हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणूनच भागवत कथा सांगण्यासाठी शुकाचार्य महाराज स्वर्गलोकातून आले. ब्रह्मदेव सांगतायत की बाबा रे, या कथा स्वर्गलोकातच राहू देत, नेऊ नका भूलोकावर. हा अमृताचा कलश देतो, नेऊन दे राजा परीक्षिताला. त्याला अमर करायचं तर अमर कर, पण कथा मात्र देऊ नका. सगळेच जण कथाचे सहभागी होते. किती कथाचं महत्व आहे भागवत महात्म्यामध्ये पहिल्यांदा सांगतायत. कथाचं महात्म्य काय? शुकाचार्य महाराज हसले. महात्मे सहसा बोलत नाहीत फार. हसले, बघू पुढे परत कधी म्हणाले, आणि निघून गेले. निघून गेले म्हणजे राजा परीक्षिताकडे कथा सांगण्यासाठी आले. राजा परीक्षिताला कथामृताचं पान केलेलं आहे. राजा तक्षक त्याला दंश करेल, पण त्याच्या देहाला करेल, त्याला नाही होणार. सामान्य जीव हा तिथेच भरकटतो. संसाराच्या प्रेमात सामान्य माणसाचं मन बुद्धी चित्त फसलेलं असं ते मृत आहे. ज्यांनी हृदय आणि बुद्धी हे भगवंताकडे केलेली आहे, ते सदैव स्वर्गाला गेले. तुकाराम महाराज. काय होतं त्यांच्याकडे? तुमच्या आमच्यासारखं वैभव काही होतं का? नाही. पण ते त्या ठिकाणी भगवत चिंतनात किती रमले. काय त्यांना वाटलं नसेल का? नाही, रमून गेलेले. महाराजांची अशी गोष्ट सांगितली जाते. एकदा मेवणा, पुण्यातले सावकाराची मुलगी जिजाऊ, भवानी पेठेत आज तो वाडा आहे, तुकाराम महाराजांच्या सासऱ्यांचा. तर मेवणा घरी जेवायला आला. मेवणा जेवायला आला तर औताईंनी सांगून टाकलं जिजाऊंनी, रोजचं चाललंय तर ठीक आहे, आज तरी लवकर या, माझा भाऊ जेवायला आलेला आहे, त्याच्या समोर तमाशा नको. बरं म्हणाले, येतो. बिचारे आठवण ठेवून आले हो. जेवायला बसले. आज काय औताईला बरं वाटलंय, आज अगदी मी सांगेन तसं करतायत.
भगवत नामामध्ये गुंतलेली वाणी आहे. अखंड चिंतन चाललेलं आहे. इकडे बोलत नाहीत का, बोलतायत, पण चिंतनात भगवंताचे. हे करता येणं ही साधन. हे करता येणं ही साधन. दोघंही जेवायला बसले. तिलाही आज बरं वाटलं, आज पती वेळेला घरी जेवायला आहे. मुलांचं उरकून घेतलं, दोघांची पानं घेतली, जेवायला बसले. जेवण झाली तृप्ततेने. दोघं ओसरीवरती विश्रांती घेत आहे. आतमध्ये त्या जेवायला बसल्या. गडगडाट, थरथराट, थैथयाट सुरू झाला. आता काय कारण होतं? भाजीमध्ये मीठ कमी पडलं नाही, घातलंच नव्हतं, हे तुम्ही बोलला नाहीत. माझा भाऊ कधीतरी आला, निदान थोडी तरी सूचना द्यायची नाही की मीठात जरा कमी पडलंय, घाला म्हणून. मला लगेच कळलं असतं. आज माझ्या भावाला अळणी खावं लागलं, याला जबाबदार तुम्हीच आहात. ते म्हणाले मला कमी वाटलंच नाहीये, माझं विठ्ठल विठ्ठल नामाने मी तादात्म्य झालेलो आहे, बाद झालं त्या विठ्ठलाचं नाव घेऊ नका. भावाला म्हणाले तू का नाही बोलला? अगं बोलायचं कसं काय, ते बोलत नाही तर मी कसं त्यांच्या समोर बोलणार, भाऊजींसमोर. मी नाही बोललो, मला आपलं खाल्लं मुकाट्याने. एवढा मोठा माझा भाऊ आला, पण त्याला असा पदार्थ माझ्या हातनं वाढला गेला, याला जबाबदार तुम्हीच आहात. कशाला नवऱ्याला जबाबदार धरतात हे सांगता येत नाही. स्त्री स्वभाव आहे, तो काही दोष आहे असं नव्हे, स्वभाव आहे. तसं या गोपी इथे धरतायत आता भगवंताला. भगवंताच्या चरणापासून गंगा निघाली आहे. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळापर्यंत ती पवित्र करते. तसं भगवंताच्या कथा सुद्धा प्रश्नकर्ता, वक्ता आणि श्रोता यांना पवित्र करताय. सगळ्यांना पवित्र करण्याचं सामर्थ्य या कथांमध्ये. जीवनाचं कर्तव्य जो विसरून जातो त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. वैशिष्ट्यता आहे. मृत्यू वाघासारख्या प्राण्यांना फाडून खात नाही. प्रमाद त्यांच्याकडनं घडतो तेव्हाच त्यांचा मृत्यू आपोआप होतो. वाघाला खायला कोणी जात नाही. बघा तुम्ही, वाघाला खाल्लं असं कुठे ऐकलंय का? प्रमाद त्याच्या हातनं घडला की मृत्यू हा आलाच. भागवत कथा या मृत्यूपासून मनुष्याचं रक्षण करतं. भगवंताच्या ठिकाणी, चैतन्याच्या ठिकाणी नेऊन भगवंत बसवत असतात. या कथांचं अमृत याप्रमाणे तप्त जीवनम. ज्याप्रमाणे या संसारामध्ये आपण उन्हाळ्यात किंवा याच्यामध्ये येतो तेव्हा तहान लागलेली असते, तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला पाणी जीवन वाटतं थोडं. आणि तिथे जरी म्हणलं सोन्याचा रोज देतो तरी आपल्याला बरं वाटेल का? चहा म्हटलं तरी बरं वाटणार नाही. पाणी एक पाणी. तसं भगवत कथा म्हणजे काय आहे तर दुःख, शोक, वियोग, अपमान, अभाव यापासून मुक्तता होते, तो अभाव. म्हणून संसार तप्त लोकांसाठी या जीवन कथा आहेत.
जीवनदायिनी आहे. असं आहे. आज कोणी दुःखी नाही, ते उद्या दुःखी होणार नाहीत असं नाही. पण कथा श्रवणामध्ये, भजनामध्ये, कीर्तनामध्ये अखंड आनंद आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. बघा, चक्र चालू असतं गाडीचं. एकदा ते वर जातं, तितकंच वेगाने खाली येतं, पुन्हा ते वर जातं, पुन्हा ते खाली येतं. सुख आणि दुःख जीवनामध्ये असंच चालतं. हे ज्याला कळतं तो निरपेक्ष होतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती, असो द्यावे समाधान. शुकाचार्य महाराज म्हणून म्हणाले, की भागवतामध्ये भगवंताला सांगतायत, परीक्षिताला म्हणतायत, परीक्षिता, जिथे महापुरुष एकत्र येतात तिथे नद्या फक्त एका बाजूनी वाहत नाहीत, तर चारी बाजूनी वाहत असतात. म्हणजे उत्साह असतो, भगवंताचं गुणानुवाद सुरू असतो, तो चतुर्बाहू रूपाने असतो. कथामृतामुळेच बघा, शरीराचे धर्म, भूक, तहान, मनाचे रोग, भय, शोक स्पर्श करत नाही. बघा ना, राजा परीक्षिताचीच गंमत. तहान भूक लागली म्हणून अपराध घडला, शाप झाला, कथा ऐकायला लागला आणि तहान भूक विसरून गेला. तहान भूक विसरून गेला. वा, माणसांना एक तासभर बसायचं म्हटलं तर अलीकडे कठीण होतं. भगवत चिंतन नामामध्ये सुद्धा बसायचं म्हटलं तरी कठीण होतं. पण भागवत कथेच्या वेळेला कोण बळ देतं? 3-3, 4-4, 5-5 तास बसतात ना. मग ते कोण देतं? जे श्रोत्यांचंच कौतुक सांगतोय फक्त. भागवत कथा आश्रमामध्ये जेव्हा सुरू झाली, त्यानंतर दुसरा मुलगा झाला होता, तेव्हा या येत असत आणि दुसरा मुलगा लहानच होता, पण थोरला मुलगा पण जमत होतं त्यांना. चहा देणं, पाहणं, करणं वगैरे त्या करत होत्या. पण दुसरा अगदीच मुलगा लहान झाला, दुसरा झाल्यावरती ते अवघड व्हायला लागलं की ते येणं करणं. म्हणून मला म्हणाले, मी घरनं चहा करून देते, देण्याची व्यवस्था करा. आता प्रश्न आला, देण्याची व्यवस्था सांगायचं कोणाला? मी बिराणी, तू बिराणी. बरं, थर्मोकोल त्यावेळेच्या पद्धतीने द्यायचे. आज थर्मास आणायचं म्हटलं, अगदी होलसेलमध्ये आणायचं म्हटलं 30 पैसे 40 पैसे ग्लास. त्यावेळी गर्दी असायची बऱ्यापैकी. म्हणजे रोजचे 50-100 रुपये फेकण्यावारी. काय करावं असं समजेना मला. बरं, कब्बशा आणल्या तर धुवायच्या कोणी, विसाळायच्या कोणी, हा प्रश्न. शेवटी भागवत महात्म्य झालं आणि काय स्फुरण झालं कोणास ठाऊक. म्हणून मी एक सांगून टाकलं, चहा इथे उद्यापासून येईल, पण कब्बशा ज्याच्या त्याने आणा.
म्हणजे कशा न्यायच्या त्या न्या, तर तशाच न्या, तुम्ही सोडून द्या. तर कथा झाल्यानंतर त्यावेळेला 2-3 महिला लीडर होत्या. 2-3 महिला लीडर होत्या. सरस्वती गोखले, हरिश्चंद्र गडकर, अशा एक 4-5 जणी होत्या. सगळ्यांनी असा मला घेराव केला. कोणी गेलो नाही. सगळे स्त्री पुरुष थांबले. म्हणाले, तहान भूक विसरून राजा परीक्षित कथा ऐकतोय. तहान विसरला, भूक विसरला, सगळं विसरला, आणि तुम्ही आम्हाला कथेमध्ये चहाची आठवण का करून देता? आणलात, याद रखा, मला जोम दिला, याद रखा, जर आणलात तर आम्ही घेणार नाही. आम्हाला तुम्ही द्यायचा नाहीत. तुम्ही आम्हाला काही देऊ नका, आम्ही तुम्हाला काही देणार नाही, फक्त कथा सांगा. हा म्हणणारे जीव कसे तयार झाले हे सांगायचे ना. हे कुठलं सामर्थ्य? हे त्याचं सामर्थ्य आहे, त्या कथांचं सामर्थ्य आहे. हा घडलेला प्रसंग सांगतोय ना, आणि खरंच कोणीही घेतलं नाही. काहीच नको. दिलं नाही म्हणून नाही, अमुक झालं नाही म्हणून नाही. आता व्यवस्था करा, नाही तर करू नका, आम्ही येणारच नाही. गोडी वाटायला पाहिजे, मुख्य स्वाद घेता आला पाहिजे, हे वैशिष्ट्य. कथांच्यामुळे भूतकाळातला शोक जातो, भविष्याची चिंता जाते, वर्तमानातला मोह दूर जातो, कालचक्रापासून मुक्तता होते, देहबंधनापासून, देहधर्मापासून जीव मुक्त होतो. भागवत कथा ह्या अमृत स्वरूप आहेत. देवांना अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहेत. याचं कारण एकच आहे, ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, ज्ञान आणि वैराग्य हे या ठिकाणी प्राप्त होतं. तप्त जीवन आहे. तप्त जीवन का आहे? लोक पुण्यकर्म करण्यासाठी धर्माचरण करतात, यज्ञ, दान, तप करतात, स्वर्गात जातात, अमृतपान करतात, सुख संतोष मिळाला असं वाटतं, पण पुण्याचा अंश संपला की पुन्हा मर्त्यलोकम विनश्यति, पुन्हा त्यांना खाली यावं लागतं. पण कथामृत झाल्यानंतर तप्त जीवन जे असतं ते शांत होतं. त्याला काही परत यावची गरज नाही. कधी भी रीडितम, इथे म्हणायचंय की ह्या महापुरुषांनी, शिवानी, ब्रह्मानी, नारदांनी, सनत कुमारांनी, शौनकांनी या ठिकाणी पुष्कळ चिंतन केलेलं आहे, प्रशंसा कथांची केलेली आहे, आणि स्वर्गीय अमृताचा त्याग त्यांनी केलेला आहे. भगवंताच्या चरणकमलाचं ध्यान केलं, वक्त्याकडून श्रवण केलं,
की परमानंद होत असतो हे या ठिकाणी सांगायचं आहे त्यांना. ब्रह्मानंद खरं म्हणजे निष्क्रिय आहे आणि म्हणूनच कथेचा आनंद मात्र सक्रिय आहे. म्हणून ब्रह्मानंदापेक्षा कथा या श्रेष्ठ आहे. कथेचा आनंद हा श्रेष्ठ आहे. म्हणून ज्ञानी मंडळी केवळ कथेमध्ये रमत नाही, ब्रह्मानंदात रमत नाही, तर ते कथांमध्ये रमून जातात. म्हणून वृंदावन काय आनंद आहे बघा. वृंदावनात सुद्धा गेलात की काय होतं, कसा अखंड राणीचा चाललेला जय जयकार चिंतन. अमरत्वाचं हे लक्षण आहे. संसाराचा त्याग करून या कथारूपी अमृत सिंधूमध्ये आनंद क्रीडा करतात. श्रीधर स्वामी महाराज म्हणजे नाझरीचे, यांनी त्या ठिकाणी टीका लिहिताना भागवतावरती असंच लिहिलेलं आहे, पुण्यात्मा धन्य असतो. कथामृताच्या सागरात तो आनंदाने विहार करतो आणि म्हणूनच त्याला धर्म अर्थ काम मोक्ष हे तृष्ण वाटतात, तृण समान वाटतात. आम्हाला मोक्ष नको, संपत्ती सोहळा नावडे म्हणा. तुकाराम महाराज सांगतात तसंच येते, हे आम्हाला काही आवडत नाही. आम्ही निर्धन आहोत, भोगरहित आहोत, बंधनात राहू, पण कथा श्रवण करू, हा भाव त्या ठिकाणी असतो. कर्माच्या मलाचं नाव कल्माश आहे. कल्माशपहम हा शब्द गोपी वापरताय. मनुष्य कर्म करतो त्याचा मल येत असतो, पण कथामृत सेवन केल्याबरोबर तो निर्दोष होत जातो. म्हणून तो शब्द गोपींनी वापरलेला. कथारूपानी प्रविष्टो अयम करणेंद्रः. भगवंत असं सांगतो की मी उद्धवाला सांगितलंय त्यांनी की मी कसा प्रवेश करतो हृदयात. प्रविष्टो अयम करणेंद्रः. मी कानाच्या भोकामधून आत प्रविष्ट होतो, आत प्रविष्ट होतो. तिथे राहायला जागा दिली तर राहतो. म्हणून संत संतात काम क्रोधे केले घर रीते. घर म्हणजे हृदय, हे घर रीत केलं आणि आम्ही त्या ठिकाणी त्याला राहायला जागा दिली, म्हणजे त्याची स्थापना ठेवलेली आहे. सांसारिक पदार्थ नेत्रातनं आत जातात, भगवंताचं नाम हे कर्णातनं आत जातं. फरक आहे. मनुष्याला संसारातल्या आसक्ती या नेत्रांनी स्पष्ट होतात. यासाठी हृदय अत्यंत स्वच्छ आणि पवित्र करण्याचं कार्य या कथा करत असतात. असं श्रवण आम्ही करायला पाहिजे. कुठेही करा, कसंही करा, तो प्रश्न. पण आमचं अंतःकरण आणि हे शरीर पवित्र होईल असं करा. शरीर आमचं पवित्र कधी होतं? अखंड नामानी होतं, अखंड नामानी होतं. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अनंत सर्व काळ. संत सांगतात
अखंड नाही. म्हणून एक नेहमी मी म्हणताना म्हणतो, बघा तुम्हाला हा अनुभव घ्यायचा असेल, मनातल्या मनात एवढं तरी धरत जा की आपल्या अवतीभोवती बाळकृष्ण आहे. तो बोलवतोय, तो थांबतोय, तो रडतोय, तो माझा पदर ओढतोय, तो माझं झोपर ओढतोय. त्याला काहीतरी हवंय, त्यांनी मला घ्यावं असं वाटतं. लहान मुलाला वाटतं की नाही मुठ्ठ्यानी घ्यावं. बघा हातून एखादंच वाईट कर्म घडेल का, तो पाहतोय ही दावण ठेवली तर. मग त्याच्या त्या कथा तशाच आहेत. आमच्या प्रत्येक व्यवहार, प्रत्येक गोष्ट ही त्याला स्मरून ठेवली. काय होईल? आमच्याकडे आपली सवय आहे की जे काही करायचं ते खाण्यापूर्वी भगवंताला समर्पण आणि मग घ्यायचं. नवीन कपडे आले तरी देवाच्या समोर ठेवायचे आणि मग घ्यायचा. हा लहानपणापासूनचा आमचा आत्याबाईंचा दंडक असायचा. आता जायचं बाजारात, जुने टाकायचं, नवे घेऊन यायचे. त्या मुलांना एवढी सवय की कपडे आतले जरी आणले तरी सुद्धा ते देवासमोर ठेवा आणि घाला. आणि आज पांडुरंगाने घातलं नाही म्हणून मी घालणार नाही. मग फोटोला लावायचं, मी म्हणायचं अरे त्यांनी घातलं, आता तुला घालायला हरकत नाही. प्रेम आहे ते. तो कुठे माहिती नाही, तो सर्वत्र आहे. मग इथं आणि तिथं नाही म्हणे. कणकण ही भगवान आहे, कणकण ने भगवान नाही. कणकण ही भगवान आहे. ही जेव्हा जाणीव होते तेव्हा आपल्याला कुठेतरी तो आनंद जाणवायला लागतो. आणि म्हणूनच ते स्वरूप आपण जाणून घ्यायचंय. हा भाग त्याच्यामध्ये आहे, महत्वाचा आहे. श्रवण मंगलम, हे श्रवण मंगल आहे. अमृत, स्वर्गीय अमृत प्याल्यावरती पिणारा तृप्त होतो. पण भागवत कथा किंवा भगवंताच्या कथा श्रवण केल्यावर मंगल होतं. आता हा फरक का करतात? मन हा धातू आहे संस्कृत मधला, आणि तो असं सांगतो गतिमान होणं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मला मोक्षामध्ये मोक्ष आम्हा मारिते दासे. मोक्ष आम्हा घरी मारिते दासे. नाही, नको आम्हाला मोक्ष. गतिमान असू देत, घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. तुझी चरण सेवा येऊन मोक्षून पडण करायचंय काय? आम्ही भीत नाही गर्भवासाला, पण एकच आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्माची. कुठे घाल? कुठेही नाही. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटतो देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. असं जिथे आहे तिथे आम्हाला घाल बाबा. देवाला सुद्धा सांगण्याचं हे मंगल. गोपीचे म्हणतात श्रवण मंगलम, हे मंगल आहे. आणि हे जे मंगल आहे ते व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच ऐकण्यामुळे परम भगवान श्रीकृष्णाची भक्ती होते. भक्ती साधकाचा शोक मोह भय नष्ट करणारी असते.
विद्या दोन प्रकारची आहे, पराविद्या अपराविद्या. गीतेने त्याची फोड केलेली आहे. परा आणि अपरा, ब्रह्माविषयी ईश्वराचं ज्ञान देणारी पराविद्या आहे. संसाराविषयीचं ज्ञान देणारी अपराविद्या आहे. जेव्हा आपल्याहून भिन्न अन्य संबंधिताचं ज्ञान होईल तेव्हा ते श्रेष्ठ असेल, पण ते गती देईल असं नाही. वेदामध्ये 4 पुरुषार्थ सांगितले. पण कोणताही पुरुषार्थ श्रवणाने मला प्राप्ती झाली असं म्हणता येत नाही. म्हणून कथा श्रेष्ठ आहेत. श्रवण श्रेष्ठ आहे. भगवत कथा श्रवणाने कल्याणकारक होते. कथा गोष्टच जरी पाहिली, कथा श्रवण करण्याची इच्छा करणं हे सुद्धा श्रेष्ठ आहे, नुसतंच नाही. म्हणून भक्ती मार्गामध्ये नवविधा भक्तीत श्रवण भक्ती सर्वश्रेष्ठ सांगितलेली आहे. पण तुलसीदासजी मात्र दुसरी श्रवण भक्ती म्हणतात. पहिली कोण आहे? प्रथम भगती संतन की संगा. सत्संग हा भक्तीचा एक पहिलं स्वरूप सांगतात आणि दुसरी श्रवण आहे. गुरुपद पंकज सेवा, तिसरी भक्ती अमना, चौथी भगती मन मम गुण गान, करे कपट तजी गान. चौथी भक्ती श्रवण नसून कीर्तन धरतायत. भगवत गुणानुवादाचं गायन करायचंय. अशा प्रकाराने त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि याचं दान करणारं जे आहे ते जे सांगणारे असतात ते दान करतायत. आणि म्हणूनच वल्लभाचार्य म्हणतात की जर काही असेल तर भागवत कथा हे प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप आहे. भगवत कथा हे भगवंताचं स्वरूप असतं. त्यामध्ये नाम आहे, रूप आहे, लीला आहे, धाम आहे, हे सगळं समाविष्ट असतं. म्हणून कथांच्या रूपाने श्रवण करायचं, हृदयामध्ये भगवंताचा प्रवेश ठेवायचा आणि भक्तांच्या अंतःकरणात भक्ती प्रेमाचा उदय त्यामुळे होतो. आणि एक सगळ्यात महत्वाची माहिती आहे का गोष्ट काय ते, भक्ती ही आपण करायची नसते. भगवंताचा प्रसाद म्हणून हृदयामध्ये तिचा उदय व्हावा लागतो. भक्ती आपण करू शकत नाही. ती इतकं प्रेमस्वरूप आहे की ती भगवान. म्हणून राधे राधे प्रेम तुला भगवंते दिदले, त्यातील अंश मला तू दे. राधे त्यातील अंश मला तू दे. तुला भगवंतानी प्रेम दिलं, त्याचं प्रेम महत्वाचं आहे. ती भक्ती आहे. आणि म्हणूनच भगवान आणि त्याच्या कथांमध्ये थोडा फरक आहे. भगवान पृथ्वीवर अवतार घेतात आणि निघून जातात, पण कथा मात्र परतत्व असतात. त्या गात असताना, त्या ऐकत असताना त्याला वारंवार यावं लागतं. कथांच्या माध्यमात त्याला यावंच वाटतं आणि तो येत असतो. आणि म्हणून त्या सांगतायत भगवत कथा सांगणारे साक्षात भगवंत स्वरूप आहेत.
ही जाण असायला पाहिजे असं गोपी सांगतायत. आणि म्हणूनच गोपी अनेक आहेत, अनेकांच्या मनातल्या भावना एक आहेत, परंतु भाव मात्र निरनिराळा असतो. तव कथामृतम म्हणजे त्या गोड आहेत म्हणून चालणार नाहीये. अशा विचारांनी त्यांनी त्यांच्या ठिकाणी सांगतायत. त्या कशा आहे तर कल्माशपहम. श्रीकृष्ण म्हणाले, हे कसं काय शक्य आहे बाबा कल्माशम? म्हणजे मी काय सगळ्यांचं पाप घेत राहतोय का? नाही रे देवा, कथा ऐकल्यानंतर पाप कुठे जातो माहिती नाही, पण तू कल्याण मात्र करतोस, हे त्यांना म्हणायचं. आणि म्हणूनच या ठिकाणी श्रीमदांतते जरी कितीही त्या ठिकाणी पुस्तकं छापली, मंदिर बांधलं, तरी सुद्धा भगवंताच्या कथा तिथे होत नाही, तोपर्यंत सगळं अपुरं आहे. आणि म्हणून भगवंतानी या ठिकाणी सांगतायत, गोपी असं म्हणतायत एका अर्थाने, आमचा आता तुझ्या बोलण्यावरही विश्वास राहिलेला नाही, कारण तव कथामृतम जे आहे गोड बोलणं आहे ते आश्वासक देण्यासाठी कुशल आहे, पण त्याचं कार्य ते करत नाही. तुम्हाला काय अनुभव आला? गोपींना विचारतोय कृष्ण, तुम्हाला काय अनुभव आला? त्याच्याबद्दल असं म्हणताय ते गोपी म्हणतायत, तप्त जीवनम यस्मात. हे ऐकून आमचं हृदय आत्ता या ठिकाणी संतप्त झालेलं आहे, आम्हाला शांतपणा वाटत नाही, तू साकार हो लवकर, हे त्यांना सांगायचंय. केवळ पोथीचं पांडित्य तुझी प्रशंसा नाही, प्रेमाचं मर्मज्ञ प्रशंसा त्यांनी केलेली आहे. गंमत आहे. कल्माशहम म्हटलं, कल्माश म्हणजे पाप. पाप तू आमचं नाहीसं करशील, करतोच, पण ताप आमचे नाश केलेले नाहीस, म्हणून तप्त जीवन आहे. पाप आणि ताप हे दोन वेगळे आहेत. कर्मातनं पाप येतो, पण पापातनं ताप येतो. पाप नाहीसं झालं म्हणून ताप नाहीसा झाला असं होत नाही, कारण पहिल्याच शिल्लक राहिलेलं, हा भेद आहे तिथे. आणि म्हणूनच कथांचं महात्म्य हे वेगळं आहे, हे लक्षात घे. मला टोचून बोलताय, मला बिघडवताय हे म्हणताय तुम्ही, परंतु एकच बघा तुम्ही, गोपी म्हणाल्या की तू त्या ठिकाणी आम्हाला सावध कर, आम्हाला तू हे सगळं प्राप्त करून दे. अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी सांगितलंय, तू लवकरात लवकर आमच्या समोर प्रगट हो. हा भाग त्यांना त्या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. आजच्या या विचारात केवळ 2 श्लोक झाले आपले. ठीक आहे, जेवढं होईल तेवढं आपण बघूया. काय नवाच्या मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभावात करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 कुंडली कवरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज के जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. जय जय रघुवीर जगद्गुरु शंकराचार्य महाराज के